नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर गोविंदा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला फवारणी पंपांचा अर्ज भरायचा आहे। तर तो कसा भरायचा चला बघूयात। प्रथम आपल्या मोबाईलची स्क्रीन उघडायची आहे। त्यानंतर क्रोम ब्राउझर यावरती क्लिक करायचे। क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला येथे सर्च करायचं आहे डीबीटी फार्मर असं सर्च करायचं। त्यानंतर मित्रांनो तुमच्या खाली लिंक येईल। तरी मित्रांनो इथे जरी तुम्हाला नसेल जमत तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, तिथून उघडू शकता। ती ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो ऑफिशियल साईटवर जाऊन आपल्याला सर्वप्रथम 3 डॉट दिसतील, तिथे जाऊन मित्रांनो डेस्कटॉप साईट हा सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे 2 ऑप्शन असतात, वापरकर्ता ID आणि आधार क्रमांक। यावरती आपल्याला आधार क्रमांक यावरती क्लिक करून घ्यायचे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला जो 12 अंकीचा आधार नंबर आहे तो पुष्ट करून घ्यायचा आहे, तिथे टाकून घ्यायचा। त्यानंतर खाली OTP या बटन OTP इथे सिलेक्ट करून मित्रांनो OTP पाठवा यावरती सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो थोडा वेळ लागेल। त्यानंतर मित्रांनो असा एक पॉपअप मेसेज येईल की आपल्या नंबरवर सक्सेसफुली OTP सेंड केलेला आहे, तर आपण ओके करून घेऊ। त्यानंतर मित्रांनो तो OTP जो आलेला आहे 6 अंकीचा तो इथे पुष्ट करून आपल्याला सबमिट OTP तपासा येथे क्लिक करायचं आहे खाली। त्यानंतर मित्रांनो असं येईल, त्यावरती आपल्याला अर्ज करा येथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला मुख्य घटक यामध्ये आपल्याला निवडायचं आहे मित्रांनो इथे कृषी यंत्र अवजाराची खरेदीसाठी तर तपशील मित्रांनो आपल्याला मनुष्यचलित अवजारे असं सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो यंत्रण सामग्री अवजारे यामध्ये मित्रांनो आपल्याला पीक संरक्षण अवजारे असं सिलेक्ट करायचे आणि खाली बॅटरी संचलित फवारणी पंप कापूस मशीनीचा प्रकार यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचा। त्यानंतर मित्रांनो खाली टिक करून आपल्याला जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे। त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर असं येईल। यानंतर मित्रांनो अर्ज सादर करा याच्यावरती क्लिक करायचे। त्यानंतर ओके करून सिंपलचं पहा या बटनावरती क्लिक करायचे। पहा या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथे प्राधान्य द्यायचे। तुम्ही जेवढे फॉर्म भरला असताल तेवढे फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो प्राधान्य द्यायचे। तर इथं मी 1 भरला आहे आता सध्याला, तर 1 सिलेक्ट करून मित्रांनो खाली इथे 1 सिलेक्ट करायचं मित्रांनो आणि इकडे स्ट्रिक करून टाकायची। योजनेच्या बाबीसाठी आपली निवड होईल। ते झाल्याच्या नंतर मित्रांनो अर्ज सादर करा याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पेमेंट करावं लागेल 23 रुपये। त्यासाठी मेक अ पेमेंट या बटनावरती क्लिक करून त्यानंतर मित्रांनो असं इंटरफेस खुलेल। त्यावर क्रेडिट डेबिट कार्ड याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर पे गव्हर्नमेंट क्रेडिट हेवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्यासमोर असं एक इंटरफेस खुलेल। त्यानंतर प्रोसेड टू पेमेंट या बटनावर क्लिक करायचे। त्याचबरोबर मित्रांनो इथे QR कोड हा बटन सिलेक्ट करून भीम UPI याच्यावरती सिलेक्ट करून मेक अ पेमेंट या बटनावरती क्लिक करायचे। हे झाल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक QR कोड शो होईल। त्यावरती मित्रांनो तुम्ही मोबाईल पे, फोन पे, गुगल पे याच्यावरून QR कोड काढून मित्रांनो पे करू शकता। त्यानंतर पेमेंट रिसिप्ट येईल आणि सिंपलसे इथून प्रिंट काढू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही मोबाईलवरून घरच्या घरी फॉर्म भरू शकता। कारण की बाहेर जर गेलं तर मित्रांनो 100 ते 150 रुपये हा फॉर्म भरण्यासाठी घेता आणि अतिशय सोप्या पद्धतीने फॉर्म भरायचा आहे। याच्यामध्ये काहीच नाही आहे मित्रांनो। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करून टाका मित्रांनो केलं नसेल तर, कारण की असलेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी।